Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी सुमैया आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. जागना है तो जगाना पडेगा, एक राष्ट्र केली. गेवराई तालुक्यातील तलवाडा येथे गेवराई माजलगाव राज्य मार्ग क्रमांक 50 या रस्त्यावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात बुधवारी मध्यरात्री शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसविला आहे. ही माहिती मिळताच सपोनी मनोज निलंगेकर व त्यांचे सहकारी पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी सकाळी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली. त्यानंतर तहसीलदार संदीप खोमने, नायब तहसीलदार सोनवणे, मंडळ अधिकारी बाबा बडे, तलाठी शेख जावेद तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी देखील या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या प्रकरणी पोलिसात फिर्याद देऊन नावासह 20 जण व इतर 5 ते 10 जण अशा एकूण 30 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी देखील अश्वारूढ पुतळा बसवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, परंतु ही माहिती पोलिसांना मिळाल्यामुळे पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा ताब्यात घेऊन जप्त केला होता. परंतु शिवप्रेमींनी, युवक व नागरिकांनी यामध्ये हार न मानता या ठिकाणी पुतळा बसविणारच असा चंग बांधला होता. अखेर संधी साधून बुधवारी मध्यरात्री शिवप्रेमींनी, नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांचा भव्य दिव्य अश्वारूढ पुतळा साठी एकच काय तर हजारो गुन्हे स्वतःवर घेण्यास तयार आहे, असे रोखठोक मुलाखतीमध्ये ॲडव्होकेट सुरेश हत्ते यांनी आमच्या प्रतिनिधीस बोलताना सांगितले. पुतळा बसविण्याचा संकल्प पूर्णत्वास नेला असून तलवाडा व परिसरातील शिवप्रेमी, युवक व नागरिकांनी यासाठी मोठ्या संख्येने जमा होऊन आनंदोत्सव साजरा केला आहे, अशी माहिती बीड जिल्हा प्रतिनिधी डॉक्टर सुरेश गांधले यांनी दिली. नमस्कार. आपण आज विशेष या चर्चासत्रामध्ये आपण जे काही मान्यवर आमंत्रित करणार आहोत त्या मान्यवरांनी आतापर्यंत गेवराई तालुक्यातील जे काही त्यांच्या राजकारणाच्या माध्यमातून त्यांनी जे काही संघर्ष केला आहे आणि त्या संघर्षाच्या माध्यमातून आज एक नवीन प्रश्न घेऊन आपण या ठिकाणी उपस्थित होत आहोत आणि या संदर्भामध्ये आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी जे काही गेवराई तालुक्याचे जिल्हा परिषद माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत ॲडव्होकेट सुरेशरावजी हत्ते साहेब यांचं आपल्या स्टुडिओमध्ये या ठिकाणी आपण त्यांचं स्वागत करणार आहोत. आणि सदरील जो काही विषय आहे, आजचा जो विषय आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवला गेलेला आहे आणि त्या पुतळ्यासंदर्भात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासंदर्भामध्ये जी काही आज आपण चर्चा करणार आहोत, सविस्तर आपण त्यांच्याशी चर्चा करू. नमस्कार सर, आमच्या स्टुडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. प्रथम मी आपणास एक पहिला प्रश्न विचारला की जे काही आज मागील जे काही राजकारण घडत आहे आणि त्या राजकारणासंदर्भात आपण जो गावाच्या विकासासाठी जो काही आपल्या मनामध्ये जो काही संकल्प केलेला आहे त्या संकल्पामध्ये आपलं काय मत असणार? आम्ही 20 वर्षापासून या गावाचा मी प्रतिनिधी म्हणून काम पाहत होतो आणि लोकांनी मला बरोबर त्या ठिकाणी APS संपादन केलेलं होतं. एक जबाबदारी म्हणून मला 2005 पासून मी या ग्रामपंचायतचा जो सरपंच असेल किंवा मला जिल्हा परिषद सदस्य या नात्याने आपल्या परिसरातील लोकांनी मला निवडलं होतं. आणि एवढं त्या ठिकाणी सांगायचं की हे करीत असताना या परिसरामध्ये लोकांची भावना होती की छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी कुठेतरी आपण पुतळा बसवला पाहिजे आणि चांगली जागा जेणेकरून 50-60 गावाचा संपर्क या ठिकाणी त्या ठिकाणी होत आहे आणि आपण ती जागा चॉईस केली पाहिजे. म्हणून 2005ला आम्ही तो ग्रामसभेच्या माध्यमातून तो पुतळा बसवण्याचा ठराव घेतला आणि तेव्हापासून तो लढा चालू ठेवला. आम्ही तसं तर गव्हर्नमेंटलाही त्या ठिकाणी मागणी केली. 82पर्यंत त्यावेळेस आम्ही प्रस्ताव पुटअप केला, परंतु काही टेक्निकल पॉईंट म्हणून तो प्रस्ताव राहिला तसाच. परंतु काही कालावधीनंतर बांधकाम विभागाने त्याच ठिकाणी एक शिवाजी पुतळ्याचं त्या ठिकाणी परिसरामध्ये कंपाऊंड वॉलचं आणि त्या बेसमेंटचं काम त्या ठिकाणी शासकीय म्हणून काम केलं आणि एक शिवाजी चौक म्हणून त्या ठिकाणी एक नावारूपाला त्या ठिकाणी आलेला. आपल्या काळामध्ये ज्यावेळेस आपल्या ताब्यामध्ये ग्रामपंचायत होती त्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून जो काही आपण ठराव घेतला होता, हा ठराव पूर्ण बहुमताने पास होऊनच तो ठराव मंजूर झाला होता? प्रश्नच नाही. आणि कारण शिवाजी महाराज हे सर्व जाती धर्माचे त्या ठिकाणी असल्यामुळं शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्मासाठी खूप मोठं काम केलेलं आहे आणि कुठल्याही जातीचा त्या ठिकाणी विरोध नव्हता. म्हणून ग्रामसभेने बहुमताने त्या ठिकाणी ठराव पास केला आणि सर्व आनंदाने लोकांना वाटलं की या ठिकाणी पुतळा बसवला पाहिजे, शिवाजी चौक त्या ठिकाणी नाव दिलं पाहिजे. आत्ताच नुकतंच आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे आणि तलवड्या या परिसरामध्ये जो काही पुतळा बसवला गेला आहे, आता पुतळा पूर्णपणे तलवड्याची एक शान वाटतो. पण जेव्हा पुतळा बसला गेला त्यावेळेस प्रशासनाचे जे काही बांधकाम विभागाचे लोक त्या ठिकाणी आले होते आणि त्यांच्यानुसारच पोलीस प्रशासनाने जी काही कारवाईचा जो काही भडका लावला आहे या संदर्भात आपलं काय मत असणार आहे?
नाही, मुळातच छत्रपती चौक त्या ठिकाणी 20-25 वर्षापासून त्या ठिकाणी अस्तित्वात आहे आणि ठराव पण घेतलेला आहे. तसा तो गव्हर्नमेंटला पण दाखल केलेला आहे आणि ठरावानुसार त्या ठिकाणी बँडसिंग काम केले, बांधकाम वगैरे त्या ठिकाणी चौक म्हणून काम केले. त्यामुळे बेसमेंट झालेलंच आहे ऑलरेडी. त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा चौक हा सिद्ध झालेला आहे. राहिला फक्त पुतळाचा, ते बेकायदेशीर होऊ शकत नाही. आणि जिथं ते बेकायदेशीर असेल तर तुम्ही बांधकामाला का परवानगी दिली, का बेसमेंटला परवानगी दिली? म्हणून हा ठीक आहे, पुतळ्याला परवानगी पाहिजे होती, त्याचं ते प्रोसिजर चालू होतं, परंतु लोकांचे आग्रह करतात त्या ठिकाणी पुतळा बसवला, परंतु बेकायदेशीर काही नाही. ती बँडशीचा जो काही त्या ठिकाणी तक्रार आहे ती चुकीची आहे. चुकीची म्हणता येणार नाही, कारण प्रशासनाने जो काही आपल्याला आदेश काढलेला आहे आणि त्या आदेशाच्या माध्यमातून आपला जो काही आज तलवाडा सर्कलमध्ये जवळपास 20 ते 25 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. या संदर्भात आपलं काय मत असणार की जर प्रशासनानं जर पुतळा बसवण्यासाठी जागा दिली नाही तर बँडचे कशा पद्धतीमध्ये त्या ठिकाणी काम मंजूर करून काम करण्यात आलं? नाही, मुळातच तो ग्रामपंचायतीने ठराव घेतला होता की त्या ठिकाणी त्या शिवाजी चौक आणि त्या शिवाजी चौकात शिवाजी पुतळा बसवला पाहिजे असा एक ठराव झालेला पूर्वीच होता. आणि त्यानुसार शिवाजी चौक म्हणून त्या ठिकाणी बेसमेंटचं काम बँकेने केलेलं आहे बांधकाम विभागाने. म्हणजे ज्याने कळत त्या ठिकाणी परवानगी असं समजलं जातं. म्हणून त्या ठिकाणी गावकऱ्यांनी असं ठरलं, मुलांनी नवीन तरुण पिढी की ठिकाणी आता परवानगी तर आहेच, बँकशीट काम केले, त्या ठिकाणी बांधकाम केलं आणि बांधकामाच्या नुसार त्या ठिकाणी पुतळा बसविला आहे. आत्ता जो काही 2000 कालच्या 6 तारखेला 5 तारखेला जे काही पुतळ्याचं अनिवार्य होणार होतं आणि बसवल्यानंतर आपला 1 नंबरला प्रशासनानं कायद्याच्या रूपामध्ये जे काही आपलं पोलीस प्रशासनानं आपल्यावर एक कलम दाखल केला आहे, त्या टायमाला आपण कुठे होतात आणि या संदर्भामध्ये जर आपण त्या ठिकाणी असतात तर कारवाई होणे योग्यच आहे, पण तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित होतात का? नाही, माझं एक मत आहे की पूर्वीपासूनच त्या ठिकाणी पुतळा बसवावा ही माझा आग्रहाची त्या ठिकाणी आग्रह होता आणि लोकांचाही त्या ठिकाणी आग्रह होता. पुतळा बसला माझा आनंदाची बाब आहे. चांगलं ते बऱ्याच वर्षापासून ते स्वप्न साकार झाले. विषय म्हणजे फक्त महत्त्वाचा होता की त्या ठिकाणी स्पॉटला ज्या दिवशी पुतळा बसवला त्या ठिकाणी विजयी नसलो, पण माझे सगळे सवंगडी आहे सोबतचे लोक ते सगळे काम केलेले आणि तिथे काम नकळत त्यांनी पुतळा बसवलेला आहे. मी जरी त्या स्पॉटला नसलो तर माझी भावना त्या ठिकाणी पुतळा बसावा ही होती आणि हे सगळं माहीत पोलीस प्रशासनाला 25 वर्षापासून माहीत होतं. म्हणून पोलीस प्रशासनाने ठरवलं की बाबा हे सर्व वकील साहेबांना किंवा सुरेश हाती यांना माहिती, यांचा आग्रह होता की त्या ठिकाणी पुतळा बसायचा आणि त्या सगळ्या परिस्थितीनुसार त्यांनी नंबर 1चं नाव माझं घेतलं. आता पोलीस प्रशासनाने जी काही कारवाई केली ही कारवाई आपल्याला मान्य आहे आणि ते कायदेशीर कारवाई त्यांची, त्याच्यामुळे त्यांना काही परवानगी नसल्यामुळे त्यांनी ती कारवाई केली. भविष्यामध्ये आपण आपल्या माध्यमातून जिल्हा परिषदच्या माध्यमातून असं ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपल्या राजकीय दृष्ट्याच्या दूरदृष्टीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुशोभीकरणासाठी जे काही आपण प्रयत्न करणार आहे हे कशा पद्धतीत प्रयत्न करणार आहे आणि भविष्यात येणारं हे स्मारक हे भव्य दिव्य कसं दिसत यावर आपलं कसं हे म्हणून असं नाही, त्याचं आमचं एक स्वप्न आहे की तलवाडा या गावी एक मोठं स्मारक शिवाजी महाराजांचं एक मॉडेल म्हणून महाराष्ट्रामध्ये एक मोठं मॉडेल की जेणेकरून महाराष्ट्रामध्ये कुठं नाही असं झालेलं असं शिवाजी महाराज त्या ठिकाणी सुशोभीकरण करून एक चांगल्या पद्धतीने मॉडेल महाराष्ट्रामध्ये नावारूपा लावून आणि तिथं पाहण्यासाठी लोक आले पाहिजे महाराष्ट्रातले आणि लोकांना त्या मुलांना नवीन तरुण पिढीला एक शिवाजी महाराजांकडे पाहिल्यानंतर ते स्मारक पाहिल्यानंतर आत्मीयता आणि चांगली जागृती निर्माण झाली पाहिजे सर्व जाती धर्मातल्या लोकांना. म्हणून त्या ठिकाणी आमचं स्वप्न आहे की त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आणखी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करण्याचं काम करतो. येणाऱ्या काळामध्ये आपण आपल्या माध्यमातून तरुणांना काय आवाहन करावं जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपण वाचले पाहिजे की त्यांचे विचार डोक्यात घेऊन नाचले पाहिजे, या संदर्भात आपलं काय मत असतं? नाही, मला बरोबर तुम्ही म्हणतात ते की शिवाजी महाराज हे काही जातीपुरते नव्हते, कारण प्रत्येक त्याच जातीने त्याचा फार पुढाकार घेऊन असं काम केलं पाहिजे नाही. सर्व जातींनी त्या ठिकाणी पुढाकार घेतला पाहिजे आणि तलवाड्यामध्ये सर्व जातीचे लोक आहेत, मुस्लिम, मराठे, सर्व जातीचे, मागासवर्गीय, ओबीसी समाज आहे आणि सगळ्या लोकांना शिवाजी महाराज. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.